आमच्या सोबत नाही आला तर गद्दार समजू असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। फुटला त्याला तुडवा असं पत्रकार परिषदेत राऊत यांनी म्हटलं होतं। राडे करणार मतदारसंघात जाऊन असंही त्यांनी म्हटलेलं होतं। अनुपस्थित खासदारांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देखील आता ठाकरे सेनेकडून देण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या सेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे, मात्र अद्यापही 6 खासदारांपैकी कोणीही बैठकीसाठी हजर नाही। दिनेशजी, जो येईल तो आमच्या सोबत नाही आला तर गद्दार समजू असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तसंच बैठक सुरू होऊन आता बराच वेळ झालाय, मात्र कोणी या बैठकीसाठी हजर नाही। बघा निखिलाजी, आता स्पष्ट झालेलं आहे की जर हे 6 खासदार उपस्थित नाहीत याचा अर्थ त्यांनी स्वतःचा एक वेगळा गट स्थापन केलेला आहे। जर हे खासदार बैठक संपेपर्यंत उपस्थित राहिले नाहीत तर त्यांचा वेगळा गट किंवा त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे। फक्त आता बघायचं आहे की हा गट कोणत्या पक्षात विलीन होतो। शिवसेना शिंदे शिवसेनेत विलीन होतो की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत जे घडलं, त्रिपुरातील एका पक्षात त्यांचं विलीनीकरण करण्यात आलं, तर हा गट दुसऱ्या कुठच्या महाराष्ट्रातल्या पक्षात विलीन होतो, पण त्याची शक्यता कमी आहे। हा गट कदाचित शिंदे शिवसेनेतच विलीन होऊ शकतो, पण काही मिनिटं अजून आपल्याला वाट पाहावी लागेल। कारण ऑनलाईन बैठकीद्वारेही उद्धव ठाकरेंच्या बैठकीत काही खासदार सहभागी झाले होते, पण आज ही ऑनलाईनची व्यवस्था या बैठकीसाठी करण्यात आलेली नाहीये। गेल्या रविवारी जी बैठक पार पडली, संजय दिना पाटील हे 12:30 वाजता सुरू झालेल्या बैठकीला मातोश्री 2 वाजता पोहोचले होते, म्हणजे बैठक संपताना ते पोहोचले होते। त्यामुळे बैठक संपेपर्यंत आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल। जर बैठकीत हे 6 खासदार उपस्थित राहिले नाहीत तर हे स्पष्ट आहे की शिवसेनेत दुसऱ्यांदा फूट पडलेली आहे। पहिली फूट ही